नमस्कार. वसई येथील वर्तक विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या सभागृहात 12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंतीनिमित्त राजपुताना परिवार फाउंडेशन, महाराणा प्रताप स्मारक समिती, समर्थ मराठा संस्था आणि भारत विकास परिषद यांच्या वतीने युवा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमात हजारो प्रबुद्ध नागरिक जमले होते. कार्यक्रमात संत तुकाराम यांचे वंशज असलेले प्रमुख वक्ते श्री अनिकेत मोरे महाराज यांनी पहिल्या सत्रात सनातन धर्माबद्दल असलेल्या मिथकांवर आणि त्याबद्दलच्या वास्तविक तथ्यांवर व्याख्यान दिले. आपले संत शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे ज्ञान शिकले आणि ते सर्वांना शिकवले. त्यांनी सांगितले की संत परंपरा नेहमीच राष्ट्राला प्रथम आणि धर्माला नंतर महत्त्व देते. दुसऱ्या सत्रात देशातील प्रबुद्ध विचारवंत आणि प्रसिद्ध वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी तरुणांमध्ये राष्ट्रभावना जागृत करत सनातन संस्कृती आणि देशावर झालेल्या विविध हल्ल्यांचा आणि अस्तित्वात असलेला विविध राजकीय विचारसरणीचा परिणाम याबद्दल आपले विचार सादर करून सर्व श्रोत्यांना प्रभावित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल बोलताना ते म्हणाले की भारतीय परंपरेनुसार आंबेडकर लिखित संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये हिंदू देवतांचे फोटो होते, जे नंतर काढून टाकण्यात आले. राजकीय पक्षांनी वारंवार संविधान बदलले आणि बहुसंख्य हिंदूवर अन्याय केला. ते म्हणाले की देशातील झोपलेले हिंदू हे हिंदू राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सर्वात मोठा अडथळा आहेत. आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करून ते म्हणाले की देशातील मुस्लिम जिहादी आहेत आणि ते भारतीय कायद्यापेक्षा शरीयत कायद्याचे जास्त पालन करतात. या मुद्द्यांना स्पर्श करून त्यांनी त्यांचे व्याख्यान सादर केले, जे सर्व श्रोते सतत 3 तास शांतपणे ऐकत राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बौद्ध संत बनते कीर्तिप्रियू नागसेन, RSS जिल्हा प्रमुख उमेश मेस्त्री, नालासोपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे संचालक डॉक्टर ओमप्रकाश दुबे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. राजपुताना परिवारचे अध्यक्ष दद्दन सिंग यांनी संत अनिकेत मोरे महाराज आणि वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, मार्गदर्शक डॉक्टर ओमप्रकाश दुबे यांचे शाल, नारळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. धन्यवाद श्रोतेगण. आभारी आहे.